मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। शिरसाट यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जलील मुंबईमध्ये आलेत। शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांची कागदपत्रे घेऊन जलील मुंबईमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। सीबीआय आणि एसीबी कडे जलील या संदर्भात तक्रार करणार अशी माहिती मिळते आहे। जलील मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा भेटून या संदर्भात चर्चा करतील अशी माहिती सध्या समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण बघू शकतो इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती, अनेक आरोप केलेले होते संजय शिरसाट यांच्यावर, आणि आता सध्या ते मुंबईमध्ये दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। काय नेमकं घडतंय? आपण पाहिलं की गेला आठवडाभर संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधातले आरोप इम्तियाज जलील यांनी केलेले आहेत। एकूण 9 आरोप त्यांनी केलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती की तातडीने या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, मात्र तशी कारवाई झाली नाही। कारवाई झाली नाही तर मग मी पुढे दाद मागेल, विविध एजन्सींकडे जाईल अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। आणि त्याचप्रमाणे आज ते मुंबईमध्ये दाखल झालेले बीकेसी मध्ये ते सीबीआयच्या कार्यालयामध्ये जाणार आहे आणि या सर्व जे आरोप त्यांनी केलेले आहेत त्या आरोपासंबंधित ते जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र ते सीबीआय ला देणार आहे, त्याचबरोबर तक्रार देखील करणार आहे। एवढंच नाही तर ते डीजी कार्यालयात जाणार आहे, त्याचबरोबर ते एसीबी कार्यालयात देखील जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, या प्रकरणावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत मी अशाच पद्धतीने तक्रार करत राहील। आणि जर या एजन्सीज कडून देखील मला कुठल्याही पद्धतीची दाद मिळालं नाही किंवा मला न्याय मिळाला नाही तर मी न्यायालयामध्ये धाव घेणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आज ते बीकेसी मध्ये जाणार आहेत आणि सीबीआय कडे तक्रार करणार आहेत। नक्कीच सचिन, असं सोबत राहा। या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। शिरसाट आणि जलील यांच्यामधला संघर्ष सध्या चांगलाच वाढलाय। शिरसाट आणि जलील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। जलील यांच्या विरोधात पोस्ट केल्यानं शिरसाट समर्थकाला मारहाण केली गेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील ब्रिजवाडी रमाईनगर येथील ही घटना आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याकडे मी जाते। सचिन, आपण बघतो संघर्ष चांगलाच वाढलाय, कार्यकर्त्यांमध्ये सध्या हाणामारी होताना बघायला मिळते। नक्कीच आपण पाहिलं की हा नेत्यापर्यंतचा संघर्ष होता, मात्र हा संघर्ष आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केली होती। ही पोस्ट एमआयएमच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यानंतर एमआयएमचे जे कार्यकर्ते होते, जे समर्थक होते, ते त्या पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरी गेल्याने त्यांना त्या ठिकाणी मारहाण देखील करण्यात आलेली आहे। या घटनेमध्ये दोघांनी परस्पर विरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झालेला आहे। एवढंच नव्हे तर आज आपण पाहतो की आज देखील अनेक जे संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील इशारा दिला आहे की आम्ही इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन आंदोलन करणार आहोत। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की त्याच पार्श्वभूमीवरती असा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी इम्तियाज जलील यांच्या बंगल्याबाहेरच उभा आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। इम्तियाज जलील यांच्या घराकडे जाणाऱ्या प्रत्येक मार्गावरती पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी देखील इम्तियाज जलील यांच्या घराला वेढा घातलेला आहे। त्यामुळे कुठलाही संघर्ष दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे आणि हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिले तर छत्रपती संभाजीनगर मधले हे 2 नेते आपापसात परस्पर विरोध होत असल्यानंतर आता हा संघर्ष कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याचं चित्र आहे। हा संघर्ष थांबवला गेला नाही तर कार्यकर्त्यांमध्ये अजूनही अशा राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।